आपल्या भारत देशामध्ये अनेक कर्तबगार स्त्रिया होऊन गेल्या. कर्तबगार स्त्रियांनी विविध क्षेत्रात विलक्षण कामे केली. या स्त्रियांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे काम खूप मोठे आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. पूर्वीच्या काळी मुलींचे स्त्रियांचे आयुष्य चूल आणि मूल यांपुरतेच मर्यादित होते. त्या काळात मुलींचे शिक्षण आणि स्त्रियांच्या कल्याणासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यासोबतच समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. सावित्रीबाई यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. महात्मा फुले हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्या काळातील मुलींची स्त्रियांची स्थिती पाहून त्यांना एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतःहून शिकून सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. त्यांना कर्मठ समाजाने खूप विरोध केला. त्या विरोधाला न जुमानता त्यांनी शिक्षण घेतले. 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई स्वतः साक्षर बनून शाळेच्या पहिल्या शिक्षिका आणि प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनल्या. त्यांनी मुलींना शिकवायला सुरुवात केली. अंगावर चिखल, दगड, शेण यांचा मारा सहन करून न डगमगता त्यांनी शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले. स्त्री बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी नवजात मुलींसाठी एक आश्रम सुरू केले. विधवा महिला, विधवा गरोदर महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ज्योतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काव्य फुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यग्रंथ लिहिले. स्त्रियांनी शिकावे हा त्यांचा उद्देश होता. 1897 साली प्लेगची भयंकर साथ आली असताना सावित्रीबाईंनी रुग्णांची सेवा केली. 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.